नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यातील गावगाड्यातला महत्त्वाचा घटक असलेला पोलीस पाटील संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे। राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या 5 महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे राज्यातील गावागाड्यातला महत्त्वाचा घटक असलेला पोलीस पाटील 6 महिन्यांपासून बिनपगारी फुल अधिकारी बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आली आहे। मुंबईतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। वरळीतील एट्रिया मॉल जवळ पहाटे 5:30 वाजता शहा चालवत असलेल्या कारनं एका दुचाकीला धडक दिली। त्या दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती जखमी झाला। पोलिसांनी मिहिरचा शोध सुरू केलाय। मिहिर हा शिंदे सेनेचे उपनेते राजेश शहांचा मुलगा आहे। राजेश शहा आणि त्यांच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शनिवारी 6 जुलै रोजी संध्याकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला महायुतीतील पक्षांचे प्रमुख नेते, मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या पराभवाचे विश्लेषण करत असताना मतदार सुट्टीवर गेल्याचे कारण दिले। आपण 400हून अधिक जागा जिंकणार असल्यामुळे आपले हक्काचे मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टीवर गेले असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसलाय। भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते माजी उपमहापौर राजू शिंदे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे। राजू शिंदे यांनी त्यांच्या भाजपच्या विविध पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राजू शिंदे यांना थांबवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही। गेल्या 2 दिवसांपासून भाजपकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। राजू शिंदे यांच्याबाबत भाजपकडून तब्बल 8 बैठका झाल्या, पण तरीही राजू शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजतंय। गेल्या 2 वर्षांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडत सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी अजित पवारांसोबत जाणे पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठ धरली। परंतु त्यानंतर तब्बल 2 वर्षात अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजवण्यासाठी बारामती येथील गोविंद बागेत आज प्रवेश केलाय। त्यामुळे नाशिकमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानलं जातंय। सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत। दरम्यान या योजनेवरून राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्या पाठोपाठ आता विश्व हिंदू परिषदेने देखील नवी मागणी केली आहे। ज्यांना 2 पत्नी आणि 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने मुंबई गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेता शरद कोळी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांनी गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असा दावा शरद कोळी यांनी केलाय। सोलापूर शहरातील शिवसेना कार्यालय जाळून टाकण्याची ही धमकी देण्यात आल्याचे कोळी यांनी सांगितलंय। सोलापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 351 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे। सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। दरम्यान या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात भाष्य करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे। लाडकी बहीण योजना सारख्या योजना आमच्याच होत्या अशा 5 योजनांची गॅरंटी आमचे नेते राहुल गांधी आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्या होत्या। सत्तेतले सरकार आमचीच नक्कल करायला निघाले, मात्र नक्कल करायला पण अक्कल पाहिजे, जी अक्कल या सरकारमध्ये नाही। निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीने हा निर्णय घेतलाय असा घणाघात त्यांनी केलाय। राज्यातील सरकार हे असंवेदनशील जुमलेबाज सरकार आहे। भ्रष्टाचाराला रोज क्लीन चिट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। रवींद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहीत आहे का असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केलाय। खोटे आरोप करायचे, यूज अँड थ्रो करायचं हे भाजपचे काम असल्याचे सुळे म्हणाले आहेत। महायुतीतील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडली। यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला।
अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त 2 दिवस मंत्रालयात थांबणार, उरलेले 5 दिवस महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. तुम्ही देखील आगामी विधानसभेच्या तयारीला लागा, यामध्ये सगळे मंत्री देखील सहभागी होतील अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.